ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की दुर्गा देवी ही अंतर्धान पावल्यानंतर, त्याचप्रमाणे देवगण हे आपल्या स्वस्थानी निघून गेल्यानंतर पुढे काय झाले, त्याचप्रमाणे मेनेच्या पोटी जगदंबाने कशाप्रकारे जन्म घेतला, मेनेने कशाप्रकारे कठोर तपश्चर्या ही केली आणि जगदंबेला प्रसन्न करून घेतले, हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रह्मदेव सांगतात की देवांच्या उपदेशाप्रमाणे हिमालय आणि मेना या दोघांनी महान तपश्चर्या करण्यात सुरुवात केली. शिवाचे त्यांनी अहोरात्र ध्यान केले. रात्रंदिवस शिवशक्तीची उपासना ते करत होते. मेनेने जगदंबा आपल्या पोटी जन्माला यावी म्हणून चैत्र महिन्यापासून उपासनेला ही सुरुवात केली. शंकराची व दुर्गा मातीची मूर्ती बनवून ती पूजा करत असे. अनेकांना भोजन देत असे, दान देत असे. कधी जल प्राशन करून तर कधी वायू भक्षण करून ती पूजा करत असे. मेनेच्या या कठोर तपश्चर्येमुळे भगवती जगदंबा माता ही प्रसन्न होते आणि तिचे दिव्य स्वरूप पाहून मेनेला अतिशय आनंद होतो. आणि भगवती देवी मेनेला म्हणते की तुझ्या तपस्येने मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे, तरी तुला काय वर हवा आहे तू माग, तो मी तुला देईन. त्यावेळेस मेनेने भगवती देवीला नमस्कार करते आणि म्हणते की देवी, तू संपूर्ण विश्वाला धारण करणारी आहेस, तू सर्वांना आनंद देणारी आहे, तू सर्वांचे भय आहे, दुःख दूर करणारी आहे, सर्वांच्या ठिकाणी तू बुद्धीच्या रूपाने आहे. तू माझ्यावर कृपा कर. संपूर्ण विश्वाचे तू कारणरूप आहे, तू मंगलकारी आहेस, तू ब्रह्मा विष्णू महेश यांना धारण करण्यास लावतेस. तुझी कृपादृष्टी तू माझ्यावर सदैव असू दे, अशी मेना भगवती मातेला सांगते. मेनेची ही स्तुती ऐकल्यानंतर भगवती कालिका माता ही संतुष्ट होते आणि म्हणते की तू मला अतिशय प्राणप्रिय अशी आहेस, तुला हवा तो वर तू माग. जगदंबेचे हे बोलणे ऐकल्यानंतर मेनाला खूप आनंद होतो आणि मेना म्हणते की मला पराक्रमी, दीर्घ आयुष्य, बलवान पुत्र दे. पृथ्वीवरील कार्य करण्यासाठी तू माझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला यावी. तू अवतार धारण कर, रुद्रपत्नी हो आणि आपला लीलाविलास सर्वत्र कर. त्यावेळी कालिका तथास्तु म्हणून तिला वर देऊन तेथून निघून जाते. मेनेला अतिशय आनंद होतो की आपली तपश्चर्या ही सफल आली आणि जगदंबाला आपल्याला प्रसन्न करून घेतले आपण. त्यामुळे तिला स्वतःला धन्य धन्य वाटते. कालिका माता तिथून निघून गेल्यानंतर बराच वेळ मेनाही तेथे हात जोडूनही उभी राहते. तर काही काळ गेल्यानंतर हिमालय आणि मेना हे आपल्या पोटी भगवती हिने जन्म घ्यावा म्हणून हिमालय व मेना तिचे चिंतन करू लागतात. मेनेच्या पोटी जगदंबा प्रगट होणार म्हणून बाकी देवदेवतांना अतिशय आनंद होतो. मेनाचे 9 महिने हे पूर्ण होतात तेव्हा वसंत ऋतूत चैत्र महिन्यामध्ये नवमीला मृगशिरा नक्षत्रावर अर्धी रात्र संपल्यानंतर भगवतीचा जन्म हा मेनेच्या पोटी होतो आणि तिच्या आगमनाने सर्व दिशा या तेजमय होतात. सरोवरातील कमले हे उमलली जातात, सुगंध वायू पसरतो, साऱ्या पृथ्वीत ही मंगलमय वातावरण निर्माण होते. सारा निसर्ग मधुर स्वरांची बासरी वाजू लागतो. मेनेच्या उदरी भगवतीने जन्म घेता तिचे निज रूपात प्रत्यक्ष दर्शन होते. तिचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवदेवता तेथे उपस्थित असतात. त्यांनी स्तवन करले, हे शिवप्रिये, हे अंबे, हे महादेवी, तू देवाची कार्यसिद्धीस नेणारी आहेस, तू आमचे कल्याण कर. तू मेनेचे मनोरथ पूर्ण केलेस, त्याचप्रमाणे शिवजीचे देखील तू मनोरथ पूर्ण कर. हे ऐकल्यानंतर मेनेला अतिशय आनंद होतो आणि निळ्या कमळासारखी त्या देवीची अंगकांती होते. तिचे स्वरूप पाहून मेण्याच्या हृदयातील ज्ञान कमळ हे विकसित होते. तिचे अतिशय आनंदाने तिने स्तवन केले आणि मेना म्हणते की हे महेश्वरी, मला दर्शन देऊन तू माझ्यावर अपार कृपा केली आहेस. तुझ्या सौंदर्याचे वर्णन करता मला येणार नाही. तू तर त्रैलोक्य जननी आहेस. माझी कन्या शोभती
शोभशील असे बाळरूप तू धारण कर. मेनेचे हे बोलणे ऐकल्यानंतर भगवती ही स्मित हास्य करत म्हणते की मेना, तू पूर्वी फार कठोर तपश्चर्या केली होतीस, त्यामुळे मी तुझ्या पोटी जन्मरूपा हा घेतला आहे आणि मी मोठ्या स्त्री रूपात तुझ्याबरोबर प्रगट झाले असते तर तुझ्या मनात संभ्रम निर्माण झाला असता. आता तुझ्या मनात शंका राहणार नाही. आता पुढे दोघांनी मला कन्या मानून माझे लालन पालन करावे, त्यामुळे तुम्हाला उत्तम गतीही प्राप्त होईल. मी पृथ्वीवर अद्भुत कार्य करत, देवाची कार्य सिद्ध करत, शिवजीची पत्नी होईल आणि सज्जनांचे मी रक्षण करेल. जगदंबेचे आणि एवढे सर्व म्हणून जगदंबा ही कन्याचे बाळरूपही धारण करते. जगदंबा ही मेनेसमोर बालकरूप धारण करते आणि ती रडू लागते. तिचा एक आवाज ऐकून सर्व स्त्रिया धावत येतात आणि हिमालयाला ही वार्ता ऐकून खूप आनंद होतो की हिमालय पुरोहितांना घेऊन मेनाच्या महालात येतो. निळ्या कमळासमान अंगकांती असलेल्या बालकाला पाहून पुरोहितांना संतोष प्राप्त होतो. बालिकेचे तेजस्वी रूप पाहून त्याला खूप आश्चर्य वाटते. कन्या झालेली बातमी गावात सर्वदूर पसरते. अनेक जण ते बघण्यासाठी आले. मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला. स्त्रिया नृत्य गायन करू लागले. आनंद उत्सव साजरा होऊ लागला. उत्तम मुहूर्तावर त्या बालिकेचे बारसे करण्यात आले. काली असे तिचे नाव ठेवले गेले. तारा, शोषशी, भुवनेश्वरी, भैरवी, विद्या, धूमावती, बगलामुखी, सिद्धविद्या, कलात्मिका अशी शुभकारक नावे तिची ठेवण्यात आली. कन्यारत्न झाल्यामुळे हिमालय आणि मेना हे खूप आनंदी होते. अत्यंत प्रेमाने ते तिचे पालनपोषण करू लागले. त्यानंतर शुक्ल पक्षातील चंद्रासमान तिची गतीही वाढू लागली. तिच्या सौंदर्याचे त्रेस सगळीकडे पसरू लागले. कुळाला अनुसरून तिचे नाव म्हणून पार्वती म्हणून प्रसिद्ध होऊ लागले. तसेच उमा नावाने देखील ती प्रसिद्ध झाली. चंद्रामुळे आकाश जसे शोभून दिसते त्याप्रमाणे पार्वतीमुळे हिमालयाचे घर शोभून दिसत होते. पार्वतीमुळे घरातील वातावरण सर्वत्र पवित्र झाले होते. पार्वती आपल्या लहान मैत्रिणीबरोबर विविध प्रकारचे खेळही खेळत होती. तिच्याभोवती अनेक मुली जमा होऊ लागल्या. बाळगोपाळांचे खेळ पाहून आईवडील सुखावत होते. अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकून तसा आवाज काढण्याचा प्रयत्न त्या सर्व मुली करत असे. पार्वतीला पूर्वजन्मातील सर्वच विद्या ह्या प्राप्त होत्या, तरी देखील ती आचार्यांकडून ज्ञान प्राप्त करून घेत होती. अत्यंत एकाग्रताने अभ्यास ती करत होती. तिचे ज्ञान पाहून सर्वांना आनंद वाटत असे. हे सर्व घडत असतानाच एके दिवशी हिमालयाच्या घरी नारद येतात आणि ते नमस्कार करतात आणि हिमालय देखील त्यांचे स्वागत करतात. आपल्या कन्येला, त्या बालरूपी कन्याला नारदांसमोर आणून ठेवतात आणि विचारतात की तिच्या पुढील आयुष्यात काय घडेल ते आम्हाला सांगा. हिमालयाने असे विचारल्यानंतर नारद हे पार्वतीकडे पाहतात आणि म्हणतात की हिची सर्व लक्षणे हे अतिशय शुभकारक आहे. ही आपल्या पतीची कीर्ती वाढवणारी आहे. ही महाप्रतिवर्ता आणि सर्वांना सुख देणारी अशी आहे. हिला पती लाभेल तो माता पिता नसलेला, अमंगल वेश धारण केलेला असा असेल. मुलीचे भविष्य ऐकल्यानंतर हिमालय व मेना फार दुःखी होतात, परंतु शंकर आपणास लाभणार हे जाणून पार्वतीला अतिशय आनंद होतो. त्यावेळेस ती शंकराच्या चरणकमलांचे चिंतन करू लागते. हिमालय व मेनाला आपल्या मुलीचे भविष्य ऐकल्यानंतर फार काळजी वाटू लागते आणि हिमालय नारदांना म्हणतात की मुनीश्वर, पार्वतीचे भविष्य ऐकून आम्ही दोघेही व्यथित झालो आहोत. तिला चांगला पती लाभावा यासाठी काय करायला हवे ते तुम्ही सांगा. त्यावेळी नारद सांगता की माझे वचन हे कधी खोटे होणार नाही. मी पार्वतीच्या पतीची जी लक्षणे सांगितली ती भगवान शंकरांची लक्षणे आहेत. भगवान शंकर हे सर्वार्थाने समर्थ आहेत. ते ईश्वरांचे ईश्वर आहेत. ते अविनाशी नाही आहेत. भक्तांना लवकर प्रसन्न होणारे आहे. तुम्ही आपली कन्या शंकरांना अर्पण करावी आणि त्यांच्या प्राप्तीसाठी पार्वतीने प्रार्थना करावी. तुमच्या मुलीने म्हणजेच पार्वतीने निश्चयाने जर तपश्चर्या केली तर शंकरपती लाभतील. हे त्यांचे पुनर्मिलन आहे. त्यामुळे देवदेवतांची कार्य होणार आहेत.
तिच्यामुळे शंकर अर्धनारीश्वर होईल. ही गौरी नावाने पुढे प्रसिद्ध होईल. ब्रह्मा विष्णू सदैव हिची पूजा करतील, तरी हे रहस्य प्रगट करू नये. ही गतजन्मीची दक्षकन्या होती. आता ती तुमच्या पोटी जन्माला आली आहे. ही हकीकत ऐकून हिमालय आणि मेना हे अतिशय आनंदित होतात. नारदांच्या ह्या बोलण्याचा अर्थ मात्र हिमालयाची पत्नी मेनेला हा काही कळाला नाही आणि तिने हिमालयाला सांगितले की आपल्या कन्याला उत्तम वर मिळावा, त्यामुळे ती सुखी होईल. हिमालयाने सांगितले की जर पार्वतीने शंकराचे ध्यान केले तर तिला शंकर पती म्हणून लाभतील. मेना पार्वतीकडे जाते, त्यावेळी पार्वती सांगते की पहाटे एक दिव्य स्वप्न पडले. एक तेजस्वी ब्राह्मण आला आणि त्याने मला शंकराची आराधना करण्यास सांगितले. त्यावेळी मेनेने हे पार्वतीचे स्वप्न पर्वतराज यांना सांगितले. पर्वतराज म्हणतात की मला देखील आज पहाटे एक स्वप्न पडले. नारदांनी वर्णन केल्याप्रमाणेच तो दिव्य तपस्वी दिसत होता. अनेक विषयांवर माझे व त्याचे बोलणे झाले. पार्वतीला सेवेला ठेवून घेण्याची मी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य देखील केली. हिमालयाचे बोलणे ऐकून मेनेला खूप आनंद होतो. आता स्वप्नातील गोष्टी खऱ्या केव्हा होतात याची ते दोघे वाट पाहू लागतात. यापुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.